श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पिंपळनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेसमोर करण्यात आले घंटानाद आंदोलन। देशभरात कामगारांसाठी नवी श्रमसंहिता लागू केल्याने धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले निदर्शने। अर्धवेळ स्त्री परिचारिका यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर करण्यात आले निदर्शने। आणि अल्मरियम महिला अनाथ आश्रम येथे मुस्लिम महिलांतर्फे प्रज्ञाला वाहण्यात आली श्रद्धांजली। आता बातमीपत्र विस्ताराने। पिंपळनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या विद्यानंद हायस्कूलच्या समोरील मैदानात आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ललिता गायकवाड यांच्यासह सर्व 20 उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले। पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐराणी बोलीतून भाषणाला सुरुवात करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला। भट्टा पिंपळनेर वालसले मना रामराम अशा शब्दात त्यांनी जनतेला साथ घालतात सभास्थळ टाळांनी दणानून गेले। पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी जाहीर सभा पार पडली। या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी मंजुळा गावित यांचे पती व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित यांचे कौतुक करीत आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाचा असा तुळशीराम असून गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असून देखील ते पक्षाच्या कार्यात सक्रिय असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत, मात्र एकनाथ शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। माझ्यावरती आरोप केले गेले, मला पाण्यात पाहिले गेले, मात्र मी कधीही चिंता करत नाही। मी आरोपातून उत्तर देत नाही, मी कामातून उत्तर दिलं। एकनाथ शिंदे घरात बसून काम करणाऱ्यातला नाही। काही लोकांनी इतर पक्षात प्रवेश करून सत्ता आपल्याच घरात असली पाहिजे असे ठरवले आहे, मात्र तुम्ही धनुष्यबाण या चिन्हावरच बटन दाबून शिवसेनेला विजयी करा असे आवाहन शिंदे यांनी केले। शिवसैनिक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा माझा प्रवास राहिला आहे, मात्र काहींना ही प्रगती बघवत नाही। त्यांना आता जमाल गोटाच द्या असे म्हणत नाव न घेता नामदार शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। मी आरोपातून नव्हे तर कामातून उत्तर देतो। पिंपळनेर नगरपंचायतीसाठी ही पहिलीच निवडणूक असल्याने पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवा। ललिता गायकवाड या सेनेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना चांगली कामे केली आहेत। तुमचा भाऊ म्हणून मी या लाडक्या बहिणी मागे उभा आहे। आमदार गावित यांची स्तुती करताना नामदार शिंदे म्हणाले की मंजुळाताईंना 2 वेळा जनतेने निवडून दिले आहे। आमदार गावितांनी केलेली कामे बोलत आहेत। त्यांना मी विकास कामांसाठी 1600 कोटींचा निधी दिला। मी जे बोलतो ते करतोच। पिंपळनेरचे मतदार देखील आमच्या कामाला स्वीकारतील। काही लोक कोणत्याही पक्षात जाऊ पण सत्ता आपल्याच घरात ठेवू अशा प्रवृत्तीचे आहेत, त्यांना जनतेने धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी केले। आमदार मंजुळा गावित यांनीही आपली मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, साक्रीचे आमदार मंजुळा गावित, जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, ज्येष्ठ नेते हिलाल माळी, जिल्हा प्रमुख मनोज मोरे, सतीश माले, विशाल देसले, पंकज मराठे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरपंचायतीतील सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ललिता गायकवाड आणि निवडणुकीसाठी उभे असणारे उमेदवार उपस्थित होते। काय सांगितलं, 80% समाजकारण, 20% राजकारण, आणि जे 100% राजकारण करतील त्यांचा पराभव 100% पक्का आहे। आणि म्हणून 2 तारखेपर्यंत एवढ्या सकाळी तुम्ही जमा एवढ्या मोठ्या संख्येने झालात, यावरून आपण निश्चय केलेला आहे, आपण संकल्प केलेला आहे की 2 तारखेला धनुष्यबाण 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 हेच आपल्याला बघायचं आहे। आणि त्याचबरोबर या आपल्या गावाचा, या आपल्या नगर परिषदेचा आपल्याला विकास करून घ्यायचा आहे। आणि म्हणून पिंपळनेर, मला मगाशी आपल्या तुळशीरामजींनी सांगितलं की 100 कोटी रुपये पण दिलेत आणि 100 कोटी आणखी मागितलेत तुम्ही। त्याचबरोबर पिंपळनेर सटाणा 752G हा रस्ता MSRDC कडे आहे, तो जनतेच्या मागणीप्रमाणे त्याचा कॉन्क्रिटीकरण जे काय करायचं ते तुमच्या मागणीप्रमाणे केलं जाईल। MSRDC विभाग माझ्याकडेच आहे, त्यामुळे चिंता नसावी। पिंपळनेर नगर परिषदेसाठी जलशुद्धीकरण आणि पाणी पुरवठा योजनेसाठी निधी लागतोय ना ताई। त्याचबरोबर अतिक्रमित घरांना नियमित करण्याचं तुम्ही मगाशी म्हणाला
आपण शासनाने धोरण घेतलेलं आहे आणि अतिक्रमित घरांना जे वर्षानुवर्ष राहत आहे त्यांना देखील नियमित करण्याचं काम केलं जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर विविध कॉलनी परिसरातले रस्ते, पाणी, गटार, विविध विकास कामं यासाठी देखील निधी मिळेल. पिंपळनेर, उदयनगर येथे बंद असलेली दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी तर चालू झाली. आपण नाही, नवीन आहे काही, याचा निधी बाकी आहे. ओके. आणि त्याचबरोबर नगर परिषद अद्ययावत करण्यासाठी प्रशासकीय इमारत 5 एकर बांधणे, 5 एकर जागेवर गार्डन विकसित करणे. तुम्हाला आता 1 कोटी रुपये आले असतील बघा नमो उद्यान, नमो गार्डन साठी दिले ना. हा, मी प्रधानमंत्री महोदयांच्या, नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळे राज्यातले जेवढे गार्डन आहेत त्या सगळ्या गार्डनला 400 नगरपालिका टोटल आहे, 300, त्या सगळ्यांना 1-1 कोटी रुपये निधी दिलाय. तुम्हाला पण आला असेल. 2 कोटी रुपये 2 गार्डन ताबडतोब बनवा. आणि त्याचबरोबर पांझरा नदीकाठी घाट विकसित करणे, जॉगिंग ट्रॅक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यासाठी निधी. त्याचबरोबर लाटीपाडा धरणाजवळ पर्यटनासाठी बोटिंग, बॉटॅनिकल गार्डन विकसित करण्यासाठी निधी. आणि त्याचबरोबर अभ्यासिका यासाठी निधी. 132 kV विद्युत उपकेंद्राचं काम मार्गी लावणे. कुस्तीसाठी मैदान पाहिजे. पहिलवान आहेत ना इकडं? आहेत. मग चंद्रहार पाटीलला पाठवतो इकडं, तो एक आखाडा बनवून देईल तुम्हाला. हा. आणि MIDCचा विषय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मी आपल्याला सांगतो, हे सगळं करण्यासाठी जे काही पैसे लागतील नगर विकास विभागाच्या माध्यमातून ते दिले जातील. तुमच्या पिंपळनेरसाठी नगर विकास विभाग दोन्ही हाताने देईल. कारण हा तुमचा एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही. मी आतापर्यंत दोन्ही हाताने देत आलोय. महापालिकेच्या मतदार यादीतील 28,000 दुबार मतदारांची नावे वगळावी आणि प्रभागनिहाय यादीतील सावळा गोंधळ थांबवावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. धुळे महानगरपालिका निवडणुकीत 28,000 दुबार मतदार यादीतून वगळण्यात यावे, तसेच प्रभागनिहाय यादीतील सावळा गोंधळ थांबवावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहर व हद्दवाडीतील 11 गावे मिळून जवळपास 1 ते 1.5 लाख मतदारांची नव्याने भर पडली असून यामध्ये आपल्याच विभागाच्या माहितीनुसार 28,000 मतदार यांची दुबार नोंदणी आढळून आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता या मतदारांकडून हमीपत्र लिहून दिल्याचे सांगण्यात आले असून दुबार मतदार केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्या मतदारांकडून त्यांचे नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले असल्याबाबत व करणार नसल्याबाबत हमीपत्र मतदानाच्या दिवशी लिहून घेतले जाणार आहे. तांत्रिक दृष्ट्या धुळे मनपा निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून किमान 5,000 मतदार वाढले असल्याचे दिसून आले असून धुळे महानगरपालिका निवडणूक प्रशासनाने 2019 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीतील मतदारांची मूळ यादी कायम ठेवलेली असून मागील निवडणूक देखील अशाच प्रकारे मतदार यादीतील घोळ प्रचंड प्रमाणात उघडकीस आला होता. प्रत्येक प्रभागाचा विचार केल्यास किमान 1,500 ते 2,000 दुबार मतदार प्रभागात असून मतदानाच्या दिवशी त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य बाब असून त्यामुळे बनावट मतदान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एक प्रकारे निवडणूक पारदर्शीपणे न राबवण्याचा हा प्रकार असून यंदा देखील मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ निर्माण झालेला दिसून येत आहे. मतदारांचे झालेले स्थलांतर, पत्त्यातील चुका, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे आणि एकाच मतदाराची 2 किंवा अधिक ठिकाणे नावे राहणे यामुळे या यादीत त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. यासाठी हरकती नोंदवण्याची मुदत कमी दिली असून प्रशासनाला देखील चुकांची दुरुस्ती करण्याकरता फक्त 7 दिवसांचा अवधी मिळालेला आहे. त्यामुळे प्रशासनाला देखील या चुकांची दुरुस्ती करणे अशक्यप्राय आहे. एकंदरीतच निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ निवडणूक निमित्ताने दिसून येत असून निवडणूक आयोगाला पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवायची आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत असून आम्ही आपणास निवेदनाद्वारे मागणी करतो की 28,000 दुबार मतदार यादी वगळण्यात येऊन मतदार यादीतील असंख्य चुकांची दुरुस्ती युद्ध पातळीवर न झाल्यास निवडणूक आयोगाविरोधात जन आंदोलन छेडण्यात येईल.
याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा संघटक भगवान करणकाळ, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, प्रशांत बदाने, भरत मोरे, निंबाजी मराठे, संदीप सूर्यवंशी, प्रशांत ठाकूर, ॲडव्होकेट भूषण पाटील, आनंद जावडेकर, पंकज भारसकर, कपिल लिंगायत, महादू गवळी, संदीप चौधरी, पिनू सूर्यवंशी, अनिल चौधरी, निलेश कांजरेकर, अजय चौधरी, विष्णू जावडेकर, नितीन देशमुख, सचिन शिंदे, सागर निकम, डॉक्टर संजय पिंगळे, सूरज भावसार, योगेश पाटील, चंद्रशेखर शिंदे, शुभम रणधीर, गोकुळ बडगुजर आदी उपस्थित होते। होऊ घातलेल्या धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रारूप यादी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केली। या यादीमध्ये प्रचंड घोळ असताना 28,000 मतदार या ठिकाणी दुबार आलेले आहेत। त्या दुबार मतदारांची निवडणुकीच्या दिवशी, ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी हमीपत्र भरून घेण्याचं, की जेणेकरून त्यांनी डुप्लिकेट मतदान करू नये असं निवडणूक आयोगाचं या ठिकाणी म्हणणं आहे। प्रथमदर्शनी आपण जर या संपूर्ण याद्या या ठिकाणी चेक केल्या तर या याद्यांमध्ये प्रचंड घोळ त्या ठिकाणी आहे। मृत व्यक्तींची नावं त्या ठिकाणी कमी केलेली नाहीत, दुबार नावं त्या ठिकाणी आहेत। असंख्य प्रभागामध्ये वेगवेगळ्या कॉलनीतले नावं त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। संपूर्ण धुळे शहराच्या 19 प्रभागांमध्ये याद्यांमध्ये प्रचंड घोळ त्या ठिकाणी आहे। यादीचं जे प्रथमदर्शनी पान आहे, ज्याच्यामध्ये या प्रभागामध्ये कोणत्या कॉलन्यांचा कोणत्या भागाचा समावेश आहे, त्या ठिकाणी संपूर्ण शहराच्या कॉलन्यांची नावं त्या ठिकाणी टाकलेले आहेत। असा प्रचंड घोळ असताना धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका खरंच पक्षपातीपणे या ठिकाणी निवडणूक आयोग घेणार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही उपस्थित केलेला आहे। आज निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आज आम्ही घंटानाद आंदोलन याच्याकरता केलेलं आहे की निवडणूक आयोग या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ करण्यासाठी आत्तापासून सज्ज झालेला आहे आणि या निवडणुका निपक्षपातीपणे या ठिकाणी होणार नाहीत याचा प्रथमदर्शी पुरावा या ठिकाणी आहे। 28,000 दुबार मतदार या धुळे महानगरपालिकेच्या निमित्ताने आढळून असताना त्यांना कमी करण्यासाठी यांच्याकडे कोणत्याही उपाययोजना नाही। एक प्रकारे लोकशाहीची थट्टा या निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मांडलेली आहे। सत्ताधारी भाजपा पक्ष हा निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आपला गुलाम समजतो आहे आणि लोकशाहीची मूल्य यांनी मृत्यूशय्येवरती निवडणूक आयोगाने टाकलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे। जोपर्यंत ही 28,000 नावं यादीतून वगळली जात नाहीत, मृत व्यक्तींची नावे या यादीतून वगळली जात नाही, तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि आमच्या वतीने सर्वच्या सर्व 19 प्रभागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हरकती या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांकडून त्या ठिकाणी नोंदवण्यात येणार आहेत। यानंतर आम्ही मुख्य निवडणूक केंद्र सरकारने देशभरात कामगारांसाठी जुने कामगार कायदे बाजूला सारून नवी श्रम संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय वैद्यकीय संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारने देशभरात कामगारांसाठी जुने कामगार कायदे बाजूला सारत नवी श्रम संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ धुळे वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीपासून कामगारांच्या कठोर परिश्रम, आंदोलन व बलिदानाने संरक्षणार्थ 44 कामगार कायदे लागू होते, ज्यात विशेष करून प्रतिनिधी कामगारांना लागू असलेला 1976चा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट कायदा आहे। या कायद्याची अंमलबजावणी तर दूरच, नव्या श्रम संहितेमुळे औषधे व इतर 10 इतर उद्योगातील प्रतिनिधी कामगारांच्या शोषणात भर पडणारी नवी श्रम संहिता लागू करण्यात आली आहे। नवी श्रम संहिता ही पूर्णतः मालक दार्जिने असून यामुळे प्रतिनिधी कामगारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याची व्यवस्था या श्रम संहितेमुळे तयार करण्यात आली आहे। अखिल भारतीय वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने दिलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 24 रोजी सकाळी 10 ते 12 पर्यंत क्युमाईम क्लब जवळ व श्रम संहितेच्या विरोधात धरणे, निदर्शने, आंदोलन करण्यात आली। नव्या कामगार विरोधी श्रम संहितेच्या GRच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले। तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय श्रम मंत्रालय यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सीटूचे ज्येष्ठ नेते LR राव, दीपक सोनवणे, आयटक नेते पोपटराव चौधरी यांच्यासह प्रदीप बडगुजर, राज्य नेते सचिन पारोळेकर, योगेश माळी, राजेश कुलकर्णी, शाहिद अन्सारी, हर्षद शेवाळे, प्रशांत महाले, महेश चौधरी आदी उपस्थित होते। आम्ही सर्व विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे 1.5 लाखाहून जास्त सभासद संपूर्ण भारतात केंद्र सरकारने जे 21 तारखेला 4 नवीन श्रम संहिता लागू केलेल्या आहे त्याच्याविरुद्ध आंदोलन करीत आहोत। या गोष्टीचा निषेध करीत आहोत। आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये हे आहे की जे कामगार कायदे जुने 29 होते त्याची पुनर्रागणणी करावी, त्याचं त्या 29 कायद्याचं पालन व्हावं आणि हे 4 कामगार कायदे जे नवीन लावलेले आहेत लेबर कोड हे परत घेण्यात आले। हे मालक दर्जिने असून
प्रत्येक कामगाराच्या विरोधात त्याची पळवणी करणारा आहे, त्याचे कायदेशीर हक्क हिरावून घेणारा हा कायदा आहे. या कायद्याचा विरोध आम्ही रस्त्यावर उतरून सर्व 1.5 लाख वैद्यकीय प्रतिनिधी व इतर समविचारी संघटना करत आहोत. याच्यातून आम्ही सरकारला इशारा देत आहोत की जर हे काळे कायदे मागे घेतले नाही तर येणाऱ्या दिवसात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि या घटनेचा पूर्ण निषेध करून आम्ही जसं शेतकऱ्यांचे 3 काळे कायदे मागे घेतले तसे हे कायदे मागे घेण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडतो. संघटनेच्या सर्व सभासदांचा आणि ह्या आमच्या सर्व मागण्यांना घेऊन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्यातर्फे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांना पण आम्ही आमचे मागण्यांचे निवेदन दिलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांतर्फे प्रत्यक्ष भेटून आम्ही ही मागणी केंद्र सरकारपर्यंत आमची पोहोचवलेली. बहुजन क्रांती सेना आणि आई संघटना यांच्या वतीने अर्धवेळ स्त्री परिचारिका यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. बहुजन क्रांती सेना आणि आई संघटना यांच्या वतीने अर्धवेळ स्त्री परिचारिका यांच्या न्याय हक्कासाठी धुळे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील हजारो अर्धवेळ स्त्री परिचारिका यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर बेमुदत संप सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात स्त्री परिचारिका अत्यंत मेहनतीने कामे करून सेवा करत आहेत. त्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मानधनावर त्यांचे कुटुंबही व्यवस्थित चालत नाही. त्यांना अत्यंत अडचणींना तोंड देऊन काम करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने अधिवेशन काळात मागण्या मान्य कराव्या अशी मागणी निवेदनावर करण्यात आली आहे. या अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना पगार मानधनात त्वरित वाढ करण्यात यावी. समान काम समान वेतन या तत्वानुसार त्यांना न्याय मानधन द्यावे. शासकीय सेवेत समावेश करून ओळखपत्र, गणवेश, सरकारी कल्याणकारी योजना आणि सवलती लागू कराव्यात. सेवा स्थायीकरणासोबत पेन्शन योजना लागू करावी. त्यांच्या कार्याची शासकीय दरबारी कायदेशीर मान्यता द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आई संघटनेच्या अध्यक्षा वंदना संसारे, विनोद भोसले, संगीता कडाळे, कविता निर्भवने, अनिता पवार, विनोद घुसाळे, सुनीता पवार, राहुल पवार, नंदा गोगे, नागर चौरे आदी उपस्थित होते. धुळे जिल्हा परिषदेसमोर आज आम्ही आई संघटनेच्या वतीने, बहुजन क्रांती सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आम्ही आमचं आंदोलन चालू केलेलं आहे. आमचं म्हणणं एक आहे, ही माय माऊली या ठिकाणी उभी आहे. या माय माऊलीला पगार किती दिला जातो? 3,000 रुपये पगार दिला जातो. आजच्या कंडिशन मध्ये 3,000 रुपये खरोखर आहे का? 3,000 मध्ये यांचा प्रपंच चालेल का? 3,000 मध्ये यांच्या मुलांचं शिक्षण होईल का? 3,000 मध्ये यांच्या मुलांचं लग्न होईल का? 3,000 मध्ये यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, या मूलभूत गरजा होतील का? यांना 8-8, 9-9 घंटे यांच्याकडून काम करून घेतलं जातं. यांना साधं आयडेंटिटी कार्ड सुद्धा दिल्या जात नाही. यांना गणवेश देखील दिला जात नाही. एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण योजना राबवतात, आनंदाची बाब आहे, पण दुसऱ्या बाजूला याच बहिणींना का वंचित ठेवलं जातं? यांनी कोणाचं घोडं मारलेलं आहे? यांनी या ठिकाणच्या एकही अधिकारी, सीओ अधिकारी असू द्या, आरोग्य अधिकारी असू द्या, या महिलांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही. यांच्याकडून फक्त कामं करून घेतल्या जातात. ना यांना गणवेश दिला जातो, ना यांना आयडेंटिटी कार्ड दिला जातो. आमची मागणी फक्त एकच आहे, या महिलांवर जो अन्याय होतो, या महिलांना न्याय देण्यात यावा. 3,000चा पगार, 3,000 मध्ये काहीच होत नाही. आज महागाई गगनाला भिडलेली आहे. या महागाईच्या जगामध्ये या महिलांकडून फक्त राबून घेतलं जातं. तर या महिलांचा पगारवाढ झाली पाहिजे. यांना शासनाच्या ज्या ज्या सवलती दिल्या जातात, आर्टिकल 19 आणि 21 नुसार जो अधिकार दिलेला आहे, हा अधिकार यांना प्राप्त झाला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आई संघटना आणि बहुजन क्रांती सेना रस्त्यावर उतरलेले आहे. डोंगराळ येथे चिमोडी यज्ञावर झालेल्या अमानवीय अत्याचार व हत्येच्या घटनेचा निषेध करीत शहरातील बोरसे कॉलनी जवळील अल मरियम महिला अनाथ आश्रम येथे मुस्लिम महिलांतर्फे यज्ञाला श्रद्धांजली अर्पण करीत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. डोंगराळे येथे चिमुरडी यज्ञावर झालेल्या अमानवी अत्याचार व हत्येच्या घटनेचा धुळे शहरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अलेहरा स्कूलच्या मागे बोरसे कॉलनी जवळील अल्मरियम महिला अनाथ आश्रम येथे मुस्लिम समाजातील महिलांतर्फे यज्ञाला श्रद्धांजली अर्पण करून हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिलांनी यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे असा निर्धार व्यक्त करत आरोपीला फास्टॅग न्यायालयामार्फत जलद सुनावणी करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन शेख, अलकमा अन्सारी, हमीदा शेख, शबाना शेख, अमिना अन्सारी, अत्तर निसा, साजिद लतीफ, असेफा अन्सारी यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील महिला उपस्थित होत्या. नमस्कार, मी नाजनीन शेख धुळ्याहून अल मरियम आश्रमातनं बोलत आहे. आज 16 नोव्हेंबर रोजी माणुसकीला काळिंबा फासणारी जी घटना घडली, जी दुर्दैवी घटना घडली, मालेगावच्या ठिकाणी यज्ञ या चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे.
तर त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व मुस्लिम भगिनींनी इथं निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। आणि अशा नरधामांना जे म्हणजे वय बघत नाही, जे काहीही जात बघत नाही, काहीच बघत नाही, अशा लोकांना म्हणजे त्यांना फाशीची शिक्षाऐवजी आमच्या महिलांसुपूर्द करावं। कारण त्यांना हे दाखवायचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीवर अत्याचार करतात तर त्या व्यक्तीला म्हणजे पुरुष प्रधान या समाजामध्ये अशा लोकांना सक्तीची सजा मिळणं गरजेचं आहे। त्यांना फाशीची शिक्षा तर देणारच आहे सरकार, पण त्या व्यतिरिक्त जर त्या नरधामाला आमच्या हवाले केलं तर आम्ही त्याला म्हणजे त्याने जो अत्याचार केलेला आहे त्याचा धडा आम्ही त्याला शिकवला असतं। पण याच्याबरोबरच सर्व भगिनींना आणि सर्व नागरिकांना आम्ही हे सांगू इच्छितो की महिलांची, मुलांची, आपल्या मुलींची काळजी घ्यावी आणि अशा लोकांपासनं म्हणजे कोणावरही विश्वास ठेवू नका। आपल्या चिमुकल्यांचं जेव्हा त्या शाळेत जातात, जेव्हा ते बाजारात जातात, कोणाबरोबर जातात तर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचं आहे। आज या काळामध्ये मोबाईलमुळे जी आपली मुलं बिघडत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलाला संस्कार घडवणं गरजेचं आहे की आपल्या आया बहिणींवर कशा आपण म्हणजे कशा प्रकारे आपण त्यांना समजू शकतो किंवा त्यांची आपण प्रोटेक्शन करू शकतो याचा धडा आपण शिकवायला हवा। घरातूनच हे सगळं आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी हे शिकवणं, आपल्या मुलाबाळांना शिकवणं गरजेचं आहे। आणि आम्ही तीव्र निषेध करतो, मुस्लिम समाजातर्फे भरपूर निषेध होत आहे आणि आम्ही आमच्या अल मरियम या आश्रमातर्फे आणि पूर्ण मुस्लिम समाजाच्या भगिनींतर्फे अल खिदमत ग्रुपतर्फे आम्ही अलकामा मॅडम असतील, आमच्या सर्व भगिनी असतील, आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पिंपळनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेसमोर करण्यात आले घंटानाद आंदोलन। देशभरात कामगारांसाठी नवी श्रमसंहिता लागू केल्याने धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले निदर्शने। अर्धवेळ स्त्री परिचारिका यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर करण्यात आले निदर्शने। आणि अलमरियम महिला अनाथ आश्रम येथे मुस्लिम महिलांतर्फे प्रज्ञाला वाहण्यात आली श्रद्धांजली। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।